पाटील चिखलीकर, शिवश्री कामाजी पवारजी जे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मुंडे सर आहेत, त्याचबरोबर DS लोखंडे, भीमाशंकर, मामा कापसे, बाकी सगळी मंडळी, मला बाकीच्यांचे सगळ्यांची नावं घेत होतो तर यांचा थोडासा वेळ जो आहे, आधीच कार्यक्रमाला वेळ झालाय, सर्व सन्माननीय आणि ज्यांचा आज सन्मान झाला ते सगळे गुणवंत, त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि कंधार मध्ये येण्याचं भाग्य ज्या दोन लोकांमुळे मला मिळालं त्यांचं नाव सुद्धा मला वाटतंय इथं घेणं महत्वाचं आहे. विद्यार्थी नेते श्रीनिवास गुट्टे आणि हा सगळा कार्यक्रम ज्यांच्यामुळे इथं घडतोय ते नितीन बालाजी पाटील कोकाटे, या दोघांमुळे मला इथं येता आलं, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. मी एक दोन स्टेटमेंट करणाऱ्या सुरुवातीला कार्यक्रम कोण होते, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड एका जातीची संघटना, पण सगळ्या समाजाचं कौतुक करते. आजच्या काळात जातीच्या संघटना जातीचंच कौतुक करतायत हे चित्र महाराष्ट्रात दिसत असताना जातीची संघटना सगळ्या समाजाचं कर्तृत्वाचं कौतुक करते. त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं कौतुकाला तुम्ही पाहत आहात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हा सगळा मराठा इथं जमलेला आहे, जो अभिप्रेत आहे इथल्या महाराष्ट्राला. आणि आज या व्यासपीठावरून मला बोलून जेव्हा इथून मी निघून जाईल तेव्हा ह्या समोर बसलेल्या पोरांच्या मनात जर तिला इतकी नाही पॉझिटिव्हिटी आणि तिला इतका काही सकारात्मक विचार देऊ शकलो तर मला वाटतं 550 किलोमीटरचा प्रवास सार्थक लागला असं मी समजेल. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उल्लेख झाला की सगळे माळ रानावरची ग्रामीण भागातली मुलं आहेत, ह्या सगळ्यांचे चेहरे ते सांगतायत, ह्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड काय, ह्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड सारखं आहे, ते आहे संघर्षाचं. आपल्या सगळ्यांच्या मातीला पुजलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष करत ही सगळी मुलं आपल्या आयुष्याच्या वाटा शोधण्याचं काम करतायत. पण पोरांनो, मला तुम्हाला एक विश्वास आज इथून द्यायचा आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाव खेड्यातल्या पोरांमध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट शहरातल्या पोरांमध्ये कदापि नाहीये. हे महाराष्ट्राला कित्येक वेळा सिद्ध केलंय. जगातल्या सगळ्या, भारतातल्या सगळ्या ज्या तुम्ही आता कंपन्या घ्या, प्रमुख पदं घ्या, त्या सगळ्या प्रमुख पदापर्यंत पोहोचलेली माणसं जर कोण असतील तर ती शून्यातून उभं राहिलेली माणसं आहेत. फक्त आमच्याकडे काय नाहीये, फक्त आमच्याकडे नाहीये तो आत्मविश्वास. आणि त्या आत्मविश्वासाची पेरणी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून व्हायला हवी ही अपेक्षा आज इथून मी करणार आहे. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हेच आपल्या पोरांच्या मनातला न्यूनगंड संपवू शकतात. कौतुकाची एक थाप माणसाला 100 संकटाला मात करण्यासाठी कामी येऊ शकते असं म्हणतात, ते फुगाच नाही. कारण टाळ्या वाजवणारे हजार असतील, पण टाळ्या वाजवणाऱ्या हजार माणसांपेक्षा पाठीवरती जो एक हात असतो, मग तो आपल्या बापाचा असेल, आईचा असेल, मित्राचा असेल, जवळच्यांचा असेल, मार्गदर्शकाचा असेल, गुरुचा असेल, तो हात अतिशय महत्वाचा असतो. आयुष्यात अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तो हात आपल्या पाठीवर पडतोय. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हे एक सुंदर व्यासपीठ आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करतोय. मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पण 3 गोष्टी मी आपल्याला इथून सांगून जाणार आहे. आपण जेव्हा जन्माला येतो, म्हणजे आत्मविश्वासाच्या बद्दल बोलतोय, आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात पहिला संघर्ष काय असतो,
पहिल्या वर्षभरात काय संघर्ष असतो? पहिल्यांदा आपल्याला वाटतं रांगणं किती अवघड आहे, पण जेव्हा वर्ष चालतं तेव्हा कळतं रांगणं अवघड नाहीये, चालणं जास्त अवघड आहे. मग आपला चालण्याचा संघर्ष सुरू होतो. काय उलटलो जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा कळतं की शाळेत गेल्यानंतर परीक्षेत पास होण्याचा संघर्ष हा सगळ्यात मोठा आहे. आपण त्याही संघर्षातून जातो, एक एक परीक्षा पार करत पुढे जातो. शिक्षण संपतं तेव्हा आपल्या लक्षात येतं चालणं सोपं होतं, रांगणं सोपं होतं, परीक्षेत पास होणं सोपं होतं, पण पैसे कमवणं खूप अवघड आहे. मग आपण पैसे कमवायला लागतो. पैसे कमवायला लागल्यानंतर आपल्या लक्षात येतं पैसे कमवणं सुद्धा सोपं आहे, पण स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या सगळ्या संसाराचा गाडा घेऊन ती जबाबदारी घेणं खूप अवघड आहे. मित्रांनो, हे काय आहे? रांगण्यापासून ते सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यापर्यंत वास्तव काय आहे? वास्तव हे आहे, आपल्याला नेहमी असं वाटतं आज जे करतोय ते खूप अवघड आहे, उद्या जे करायचंय तेही अवघड आहे. संघर्षाचं नाव हे आहे. आजपासून उद्यापर्यंतचा प्रवास म्हणजे संघर्ष आहे. ज्याला आज उभं राहता आलं, उद्यापर्यंत जाता आलं, त्याच्यासाठी तो संघर्ष काहीही नाहीये. आणि हीच खरी गोष्ट आहे की आपल्याला आजचा संघर्ष पचवायचा आहे, कारण उद्या आपल्याला वाटेल की आजचा संघर्ष हा काहीही नव्हता. जसं रांगणं सोपं होतं, जसं चालणं सोपं होतं, जसं पास होणं सोपं होतं, जसं पैसे कमावणं सोपं होतं, जगणं सुद्धा सोपंच आहे. फक्त ते आपण अवघड केलंय, ते सोपं करायला हवं आणि आजचा दिवस जगायला हवा, हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्मविश्वासाचा जो अभाव आपल्या मुलांमध्ये आहे, तो आत्मविश्वासाचा अभाव. तुम्हाला माहितीये मुंडे सर, तुमच्या वर्गात किती मुलं आहेत? 500 मुलं आहेत. 500 मुलं जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा 500 मुलांच्या मनात भीती असते. टॉपर येणाऱ्याच्या मनात सुद्धा ती असते आणि नापास होणाऱ्याच्या मनात सुद्धा भीती असते. पण त्या भीतीचा सामना करत एक जण टॉप होतो आणि दुसरा नापास होतो. रनिंगची रेस लावली तेव्हा रेसला जेवढे रनिंगला उभे आहेत त्या प्रत्येकाच्या मनात भीती असते, पण त्यातला एक जण विनय ठरतो आणि एक जण आहे तो सगळ्यात मागे पडतो. भीती सगळ्यांच्या मनात होती, पण तरी सुद्धा एक जिंकला आणि एक पराभूत झाला. सीमेवर लढणारा सैनिक आहे, लढताना भीती प्रत्येकाच्या मनात मरणाची असते, पण तरी सुद्धा एक छाताडावर गोळ्या देऊन शत्रूला नामोहरण करतो. एक जो आहे तो मात्र गोळ्यांचा शिकार होतो. हे काय आहे? हे काय माहितीये? हे असं आहे, भीती प्रत्येकाच्या मनात आहे, पण जो विजेता आहे तो काय करतो आणि पराभूत आहे तो काय करतो हे महत्वाचं आहे. भीती सगळ्याच्या मनात आहे, पण पराभूत भीतीला समोर ठेवतो म्हणून पराभूत होतो. जो विजेता होतो तो मात्र आत्मविश्वासाला पुढे ठेवतो म्हणून भीतीवर मात करून तो विजेता ठरतो. त्यामुळे आपण आपल्या आत्मविश्वासाला समोर ठेवलं पाहिजे. भीती प्रत्येकाच्या मनात आहे. ज्याला भीती जिंकता आली, भीतीवर मात करता आली, न्यूनगंड सोडता आला, तो मात्र या जगात यशस्वी होतो. मला पुन्हा एक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना द्यायचंय. मी आता जर इथल्या मुलांना विचारलं की तुमच्यात कमतरता काय आहे, प्रत्येक जण अभिमानानं सांगेल माझ्यात कमतरता काय. कारण आपल्याला आपली कमतरता खूप चांगली माहित असते, बरोबर आहे ना? जगाला माहित असते तुझ्यात कमी काय आहे, हे जग आपल्याला सातत्याने सांगत असतं. तुझ्यात कमी काय आहे, कोणी हे सांगत नाहीये. बाळा तुझे स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, तुझ्यात चांगलं काय आहे हे सांगत नसतं. आपलं मनही आपल्या कमतरता सांगतं आणि जगही आपल्याला आपल्या कमतरता सांगतं. पण या जगात ज्यांनी इतिहास लिहिला ती माणसं कमतरतेला बलस्थान बनवणारी ठरली. तुम्हाला माहितीये महात्मा गांधी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वोच्च योगदान दिलं, त्या महात्मा गांधींना महात्मा पिता आपण म्हणतो, राष्ट्रपिता म्हणतो, त्यांना मानित होतं बलाढ्याच्या इंग्रजी सत्तेच्या समोर आपण लढू शकत नाही.
बंदुकीनं लढू शकत नाही, म्हणून त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. लक्षात घ्या, गांधींकडे ताकद नव्हती म्हणून त्यांनी अहिंसेला मार्ग बनवला आणि अहिंसेला आपली शक्ती बनवली. अरविंद केजरीवाल तुम्ही नाव ऐकले? आजच्या बलाढ्य राजकीय नेत्यांच्या इतकी त्यांच्याकडे तेव्हा पैसे नव्हते, पण राजकारणात आव्हान निर्माण करायचं होतं, पैशाच्या समोर आव्हान निर्माण करायचं असेल तर मग त्यांच्याकडे आम आदमीपणा होता, सामान्यपणा होता. त्या सामान्यपणाला त्यांनी शक्ती बनवलं आणि आम आदमी म्हणून ते उभे राहिले. बराक ओबामा यांना तुम्ही ओळखता की नाही? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. ते गोरे नव्हते, हा देश गोऱ्यांचा म्हणून ओळखलं जायचं. ते काळे होते, पण त्यांच्या काळेपणाला त्यांनी त्यांचं सामर्थ्य बनवलं आणि ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना बालपणी फार शिक्षण मिळालं नाही, पण ते म्हणाले नाही मला शिक्षण मिळालं नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षण न मिळालेल्या गोष्टीला स्वतःचं सामर्थ्य बनवलं आणि देशाच्या समोर ते काय बनून गेले? चायवाला बनून गेले. जी नकारात्मक गोष्ट होती त्याला त्यांनी सामर्थ्य बनवलं. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय लक्षात येतं? नकारात्मकता प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येकाजवळ काही काही कमतरता आहे. आपण काय करतो? आपण आपली कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्याचा संघर्ष आता सुरू आहे आणि हा जो संघर्ष आहे तो संघर्ष माणसाला मागे पाडतोय ज्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या मनात जी कमजोरी आहे, जी आपली उणीव आहे, त्याला आपण आपलं सामर्थ्य बनवू. त्या दिवशी आपण या जगात आपला इतिहास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हा विचार आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. मी गावखेड्यातून आलो. मी जेव्हा मुंबईत गेलो, सेंट जेव्हन्स कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन केलं. आपल्या मुलांचा कम्युनिकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपली मुलं इंग्रजी माध्यमात कमी आहेत. सगळ्या कितीतरी कमतरता आपल्या मुलांमध्ये आहेत. पण जेव्हा सेंट जेव्हन्स